काय झालं? अरे मला हे काय होतंय? जेही होतंय खूप छान होतंय. मला बघायला खूप मज्जा येते. कसं आहे दिसायला? छान दिसतंय का? हो, खूप छान आहे. तू काही बोलत का नाहीयेस? नाही तर. हाय माझ्या छोट्या मित्रांनो, सुट्टीच्या दिवसात मज्जा करायला मी तुम्हाला माझं खेळणं खेळायला देऊ का? लाडली. वाघ तर सगळ्यांना माहिती आहे ना. तर वाघ पकडणाऱ्या शूरवीर व्यक्तीला तुम्ही पाहिलंय का? नाही तर हे पहा. असं चालून किती वेळ झाला? खरंय, इतकं चाललो पण पोहोचलोच नाही. आधी कोणीतरी म्हटलंय की चालत क्षितिजावर आलो. इतक्या दूर चालत येऊन सगळे थकून गेले का? घुबड भाऊ दिसला घर. त्या डोंगरापलीकडे नदी जवळ आहे. अरे देवा, डोंगरावर चढताना गरमीमुळे माझं कवच तुटेल ना. काय रे, आता तू का हसतोयस? बिना कवचाच्या कासव दादाबद्दल विचार करून हसायला आलं. सगळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी मी एक गाणं म्हणू का? नको रे बाबा, त्यापेक्षा गरमीने वाफ बनून वर जाणं चांगलंय. सिंहराजाच्या पोटाच्या दुखण्याचं औषध घेताना या बुद्धू गध्याला अक्कल येण्याचं औषध पण घ्यायचंय. पिण्याकरता थोडं पाणी मिळालं असतं तर या कडक उन्हात आरामात चालता आलं असतं. अरे झाडं असतील तरच पाऊस येईल, आणि पाऊस येईल तरच नद्या वाहतील. कसं? असं कसं? झाडं असतील तरच पाऊस येईल, पाऊस येईल तरच नद्या वाहतील, नद्या वाहतील तरच पाणी राहील, नद्या वाहतील तरच पाणी राहील. इथे झाडांची खोडच आहेत. झाडं तर माणसाने कापून नेली ना. असंच चालू राहिलं तर आपल्या जनावरांचं जगणं कठीण होईल. तुमच्या सोबत नाही धावू शकत. मी इथेच पडून मरून जाईन. तुम्ही सगळे आल्यावर माझे कवच माझ्या आई वडिलांना देऊन द्याल, माझ्या आठवणी करिता. तर आपण थोडा आराम करून पुढे जाऊ. नशीब. बघा, तिकडे एक गुफा आहे. आपण तिकडे जाऊन शांततेने आराम करू. कुठे? बघा तिकडे. अरे वा, छान गुफा आहे. शांततेत आराम करू. असं वाटतं कोणी याला सोडून गेलाय. सोडून गेलं असेल तर काही ना काहीतरी असेल. अरे देवा, हे काय आहे रे? किती रिकामं आहेत. तरी माझ्याच पायावर पाय का दिलास तू? किती दुखतंय. ए मला देते, मी पण बघतो. अरे काय रे? आतमध्ये कोण आहे? अरे बापरे, प्रेत? नाही, भूत आहे. माझे गुडघे कापतात आहेत. माझी दाढी पण. मला तर भीती नाही वाटत. जेही असेल होऊ द्या. बाहेर वाघ आहे.
अरे बापरे, वाघ. असं असेल तर आत वीर लोक आहेत. वीर जनावर ते काय असतं? सरपटणारे प्राणी, पक्षी की जनावर? जनावरच आहे. वाघापेक्षा ताकदवान, सापापेक्षा विषारी आणि हत्तीपेक्षा मोठा आहे मी. हा, संकट येईल का? तर हत्ती सारखा शाकाहारी आहेस का? नाही, मांसाहारी आहे. वाघच माझं जेवण आहे, म्हणून माझं नाव वीर पडलं. दररोज 10 वाघ. आजचं जेवण तर झालं, पण झोपेपर्यंत चावायला 1 वाघ तर खाऊ शकतो. हत्ती सारखी सोंड आहे का? काय रे, तुला आता काय पाहिजे? मी बाहेर येऊ का? अरे देवा, आता काही नकोय. तरी पण तुमचं एक रूप बघायची इच्छा होती. घे पकड, हा माझा एक केस आहे. एवढा मोठा केस, याचं शरीर किती मोठं असेल. मोठ्या शरीरात मोठ्या उभा पण असतील. ओजी, तुम्ही तुमच्या शरीरातील एक ऊ दाखवू शकाल का? तर हे बघ. बापरे, एवढा मोठा ऊ. मी चालू जाईन हो. तरी पण तुमची एक आरोळी ऐकायची इच्छा पण आहे. अरे बापरे, देवा देवा वाचव. बिचारा वाघ, बघितलं ना कसा घाबरून पळाला. मित्र सगळे एकत्र राहिल्याने संकटातून वाचले. तसंच आपल्याला पण कधीही कुठल्याही संकटात सोबत उभं राहायचंय. आता आपण एक शेतातील गाणं ऐकूया, ते पण वेलवर्गीय भाज्यांबद्दलचं. हे गाणं सगळे मित्र मिळून सोबत गा. आधी बागेतून तोडून आणले 1.5 टोपली कारले. आधी बागेतून तोडून आणले 1.5 टोपली कारले. मला पण हवी ही कारली, माझ्या आईला पण हवी कारली. मला पण हवी ही कारली, माझ्या आईला पण हवी कारली. कारली तू तोड पण तिच्या वेली नको तोडू तू. कारली तू तोड पण तिच्या वेली नको तोडू तू. कारली तू तोड पण तिच्या वेली नको तोडू तू. कारली तू तोड पण तिच्या वेली नको तोडू तू. दुसऱ्या बागेतून तोडून आणले 2.5 टोपली पडवळला. दुसऱ्या बागेतून तोडून आणले 2.5 टोपली पडवळला. मला पण हवे हे पडवळ, माझ्या बाबांना पण हवे हे पडवळ. मला पण हवे हे पडवळ, माझ्या बाबांना पण हवे हे पडवळ. पडवळला तू तोड पण त्याच्या वेली नको तोडू तू. पडवळला तू तोड पण त्याच्या वेली नको तोडू तू. पडवळला तू तोड पण त्याच्या वेली नको तोडू तू. पडवळला तू तोड पण त्याच्या वेली नको तोडू तू. तिसऱ्या बागेतून तोडून आणले 3.5 टोपली हे द्राक्ष. तिसऱ्या बागेतून तोडून आणले 3.5 टोपली द्राक्ष. मला पण हवे हे द्राक्ष, माझ्या दादाला पण हवे हे द्राक्ष. मला पण हवे हे द्राक्ष, माझ्या दादाला पण हवे हे द्राक्ष. द्राक्षांना तू तोड पण त्याच्या वेली नको तोडू तू.
द्राक्षांना तू तोड पण त्याच्या वेली नको तोडू तू. द्राक्षांना तू तोड पण त्याच्या वेली नको तोडू तू. द्राक्षांना तू तोड पण त्याच्या वेली नको तोडू तू. चौथ्या बागेतून तोडून आणले 4.5 टोपली कोहळे. चौथ्या बागेतून तोडून आणले 4.5 टोपली कोहळे. मला पण हवे हे कोहळे, माझ्या ताईला पण हवे हे कोहळे. मला पण हवे हे कोहळे, माझ्या ताईला पण हवे हे कोहळे. कोळ्यांना तू तोड पण त्याच्या वेली नको तोडू तू. कोळ्यांना तू तोड पण त्याच्या वेली नको तोडू तू. कोळ्यांना तू तोड पण त्याच्या वेली नको तोडू तू. कोळ्यांना तू तोड पण त्याच्या वेली नको तोडू तू. 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 आधीपासूनच बुद्धू, त्यासोबत अहंकार पण आला तर तुम्हा सगळ्यांची गोष्टच नाही. अगदी तशी ही अहंकारी गाढवाची गोष्ट आहे. गोष्ट म्हणाल तर संपलेली गोष्ट. अरे बाप रे, एक सिंह है? हा कसा काय इकडे आला? जंगलाचा राजा मला बघून घाबरलाय. हे तर छान आहे. तर एकदा घाबरवूनच देतो. अरे थांब तिथे, थांब. अरे थांब ना, कुठे चाललास? अरे थांब ना, कुठे पळतोयस? आलास. बघितलं ना मित्रांनो, गर्विष्ठ गाढवासोबत काय धोका झाला. यावरून आपल्याला काय कळतं? गर्व करणं वाईट असतं. जाऊ नको, कमळाची
कमळाची फुले सगळी उमलली, चांदणी तू पण नको जाऊ. चमेलीची फुले सगळी उमलली, चांदोबा तू जाऊ नको. कमळाची फुले सगळी उमलली, चांदणी तू पण नको जाऊ. चमेलीची फुले सगळी उमलली. समोर येऊन तू बसना. अमावस्येला सागराच्या पार लपणाऱ्या चांदोबा, अंधार मिटवायला आमच्या घराच्या समोर येऊन तू बसना. सोबत विना चलशील तर डोंगरावर आपटून तू पलटून खाली पडशील रे. रस्त्या विनाया आकाशातून सोबत विना चलशील तर डोंगरावर आपटून तू पलटून खाली पडशील रे. कुठे गेलास तू का नाही दिसत मला. हात ठेवून लपवतात तसे काळे ढग लपवतात का. चांदोबा तू कुठे गेलास तू का नाही दिसत मला. हात ठेवून लपवतात तसे काळे ढग लपवतात का. चांदोबा तू जाऊ नको, कमळाची फुले सगळी उमलली, चांदणी तू पण नको जाऊ. चमेलीची फुले सगळी उमलली, चांदणी तू पण नको जाऊ. चमेलीची फुले सगळी उमलली, चांदणी तू पण नको जाऊ. चमेलीची फुले सगळी उमलली. खूप मज्जा आली ना. पण बिचाऱ्या बंटी आणि बबलीचं म्हणणं न ऐकून सकाळ होताच चांदोबा चालला गेला. तसंच नेहमीसारखं सकाळी मासेमार मासोळ्या पकडायला निघून गेले. ही गोष्ट इथे नाही घडली, पण खूप दूर. सागरी कावळे आज खाली उडतात आहे. आज माझं जहाज पूर्ण भरेल.
असं वाटतंय आज माझी मेहनत व्यर्थ जाणार आहे. लहान मासेच जाळ्यात येतात ते. हा, असं वाटतंय काही भारी वस्तू अडकली आहे. माझी प्रार्थना अल्लाने ऐकली. अरे, एक सुरई. असं वाटतंय की माझा वाईट काळ निघून गेलाय. यात काय असेल? हिरे आणि सागरातील मोती असतील. जे काही असेल उघडूनच बघतो. उघडताच नाही येते. हा, या अल्लाह, इथे काय होतंय? अरे, भीती वाटते. बापरे, भूत. तूच तर मला माठातून बाहेर काढलास ना. हो, मीच. 300 वर्षाआधी मला या माठात बंद करण्यात आलं. इतके वर्ष खायला न मिळाल्यामुळे मी भुकेला जगत होतो. तूच माझं पहिलं जेवण आहे. तुम्ही मला जरूर खा, पण माझी एक अंतिम इच्छा आहे. सांग मला. इतके सुंदर, शक्तिशाली आणि बुद्धिमान दिसणारे तुम्ही या सुरईत कसे शिरता? मला पण ही अद्भुत गोष्ट दाखवाल का? हो, इतकीशीच गोष्ट ना. हीच तुझी शेवटची इच्छा आहे ना? तर पहा. युक्ती कामी आली. योग्य वेळी डोकं आणि युक्ती वापरून मासेमार भूतापासून वाचला. बुद्धिमान होण्यासाठी दूध प्यायचं असतं. तुम्ही सगळे मित्र दूध पिता ना? पण माझ्या या मित्राला दूध अजिबात आवडत नाही. Cow is a domestic animal. Cow gives us milk. Milk is good for health. कमला, झोप येत असेल तर दूध पिऊन झोपून जा. मला दूध नाही पाहिजे. मला चहा दे. नाही. लहान मुलं चहा नाही पीत, दूधच पितात. कमला, तू का ग दूध नाही प्यायली? शंका आता सोड, दूध तू पी ग. कमला, तू का ग दूध नाही प्यायली? शंका आता सोड, दूध तू पी ग. आहा, तुम्ही सगळे कोण आहात? तुम्ही किती सुंदर आहात. खूपच छान. आम्ही आहोत विटामिन, तुम्हा सर्वांचे मदतगार. आजाराला पळवून सदा वाचवतो विटामिन.
इथे. विटामिनच्या या वंशात दुसऱ्या स्थानावर आहे मी. दुसऱ्या स्थानावर असता सगळे बोलवतात मला बी. तोंडात छाले येऊ नये म्हणूनच तर रक्षण करतो मी. विटामिनच्या या वंशात स्थान माझे तिसरे. रक्त शुद्धीकरणात माझा हात धरत नाही कोणी इथे. वाढत्या गुणांच्या वंशात चौथा विटॅमिन डी मी आहे. दात आणि हाडांना ताकद देण्यात मी तरबेज आहे. आम्ही आहोत विटॅमिन, तुम्हा सर्वांचे मदतगार. सगळ्या आजारांना पळवून चांगले आरोग्य आणणार. चार चांगले साथी आम्ही, आमच्या सोबत या तुम्ही. आमच्या सोबत आला तर सगळ्यांचं भलं करू आम्ही. सगळ्यांचं भलं करू आम्ही. सगळ्यांचं भलं करू आम्ही. मला माहिती नव्हतं की दुधात इतके सारे पोषक तत्व असतात. आतापासून मी रोज रात्री दूध पिऊनच झोपणार. मित्रांनो, तुम्हाला स्वर्ग बघायचाय का? मला माहितीये सगळ्यांना स्वर्गात जाणं आवडतं. तर मग आपला हुशार कोल्हा स्वर्गात जायला तयार आहे. बघूया आता कुठे पोचतोय ते. मीनू, लवकर ये. अजून उशीर झाला तर बाजार बंद होऊन जाईल. आता आली बाबा. ऐ ऐ, शेत उद्ध्वस्त केलंय. चल आपण उद्या त्याला धडा शिकवू.
हाय हाय. काय रे, असा का झुलतोयस तू? झुलत नाहीये दादा. तुला कोणी इथे अडकवलंय का? नाही नाही, स्वर्गात जाण्याकरता. स्वर्गात? हो हो, उद्या थोडा अजून वरती, परवा अजून थोडं वरती, पुढच्या आठवड्यात स्वर्गातच पोचून जाईल. हा, हे खरं आहे का? मी पण? काय दादा, तू पण येशील हा, का? मी पण येईन. तर दादा, तू ह्याच्यात बसून जा, मी नंतर चालला जाईल. वा वा. तू मला खाली उतरव ना. वरती वरती, अजून वरती. अरे वरती वरती, अजून वरती. दादा, एक आठवडा नाही, माळी आला तर आताच पोचून जाशील वरती. बाय बाय. बिचारा हुशार कोल्हा खरंच स्वर्गात गेला असेल, आहे ना मित्रांनो? हा, तर आता आपण एक सर्कस पाहूया. हत्ती, पोपट, माकड सगळ्यांची मिळून एक सर्कस पाहूया. समोर कोण आहे सांगता का? सर्कशीतल्या या गोड बाहुल्या, बंदर राजा बँड वाजवता, सर्कशीचा खेळ सुरू झाला. आफ्रिकेच्या जंगलातून आला आहे हा खेळाडू, हा बंदर हुशार आहे असून शरीराने छोटू. याचे नाव आहे बुद्धू पोपट, पहा कसा हा बोलतो. तर पण हा बुद्धू नाही, हे तर खरं आहे मित्रांनो. कुत्र्याला घाबरून पळणाऱ्या पार्सली नावाच्या जोकराला, बघा बघा तुम्ही सगळे बघा आता ह्याच्या मस्तीला. ट्रकवर कसरत दाखवणारी छोटी हुशार मातृष्का, लांब नसून पण फार गुणी खेळाडू आहे ही पहा. जोरात हसून टाळी वाजवा, आला छोटा हत्ती राजा, वयाने लहान असून पण ताकदवर म्हणवितो हा. समोर कोण आहे सांगता का?
सर्कशीतल्या या गोड बाहुल्या बंदर राजा बँड वाजवता सर्कशीचा खेळ सुरू झाला.